नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये परत एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक आहे धारकता मोजूया, पान क्रमांक 62-63। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। चला तर मग पाहूया। पान क्रमांक 62 वरील धारकता मोजूया। ज्या भांड्यात जास्त पाणी मावेल त्या खालील चौकट रंगव। बादली। अगदी बरोबर। बादली आकाराने मोठी असल्यामुळे बादलीमध्ये सर्वात जास्त पाणी मावेल। यश आणि रमा स्वयंपाकघरातून वेगवेगळी भांडी घेऊन आले। त्यांच्याजवळ एक मग, एक बादली, एक ग्लास होता। त्यांनी ही सगळी भांडी एक कप वापरून पाण्याने भरली। सांगा पाहू, कोणत्या भांड्यात सगळ्यात जास्त पाणी मावले? बादली। बरोबर। आणि कोणत्या भांड्यात सगळ्यात कमी पाणी मावले? ग्लास। बरोबर। पहा, यावरून आपल्या काय लक्षात आले? ही सर्व भांडी वेगवेगळ्या आकाराची आहेत आणि या भांड्यामध्ये किती पाणी मावेल हे आपल्याला त्या भांड्याच्या आकारावरून समजले। आता आपल्याला एक कृती करायची आहे। आपल्या किचनमध्ये लहान मोठी भरपूर भांडी असतात। आपण सुरुवातीला एक ग्लास घेऊया, नंतर एक तांब्या, पातेले आणि बादली। आता ही सर्व भांडी आपल्याला या कपाच्या साहाय्याने भरायची आहेत। आपण किचनमधला सुरुवातीला एक ग्लास घेऊया आणि ह्या ग्लासमध्ये अंदाजे किती कप पाणी मावेल याचा अंदाज करूया। समजा अंदाजे या ग्लासमध्ये 2 कप पाणी मावेल, परंतु हा अंदाज होता आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहिले त्यावेळेस 2.5 कप पाणी लागले। 2.5 म्हणजे किती? 2 पूर्ण आणि 1 अर्धा। चला कृती करूया। तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमा करा। ही सगळी भांडी पाण्याने भरण्यासाठी एकच वाटी वापरा। प्रत्येक भांड्यात किती वाट्या पाणी मावेल याचा अंदाज करा आणि मग प्रत्यक्ष पाणी भरून अंदाज तपासा। समजले ना विद्यार्थ्यांनो? तुम्हाला कोणती कृती करायची आहे ते? चला तर आता आणखीन एक सोपी कृती करायची आहे। एक स्टीलची वाटी घेऊया आणि एक औषधाची बाटली। औषधाच्या बाटलीचे जे झाकण आहे त्या झाकणाच्या साहाय्याने वाटीमध्ये किती पाणी मावेल याचा अगोदर अंदाज करायचा आणि नंतर झाकणाच्या साहाय्याने पाणी किती मावले हे प्रत्यक्ष कृती करून पाहायचे आहे। धन्यवाद। भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी।